नमस्कार, मी पंजाब डक. शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. मी माझ्या शेतामध्ये या ठिकाणाहून आता नेमका एप्रिल महिना आहे ना, आता पाऊस अवकाळी खूप पडला, काही भागात झाला आणि काही राहिला. तर आता शेतकऱ्याचा प्रश्न की हे आता उष्णतेची लाट कधीपर्यंत राहणार आहे. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात चांगली तीव्र उष्णतेची लाट येणार आहे. काही ठिकाणी 40°, 41°, 42, 43, 45, काही ठिकाणी 47 आणि एखाद्या जिल्ह्यात मात्र 48° राज्यात उन्हाचा पारा जाणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणून राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, आपण आपल्या पाळीव प्राण्याची, लहान मुलाची, वयोवृद्धाची काळजी घ्या. त्यांना उन्हामध्ये फिरू देऊ नका. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे राज्यात सांगायचं झालं तर सध्या तरी आता 10-15 दिवस पावसाचं वातावरण नसणार आहे. म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. तीव्र उष्णतेची लाट पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश या सगळीकडे चांगली उष्णतेची लाट राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. कोकणपट्टीमध्ये देखील 38, 39, 40° तापमान जाणार आहे. म्हणून कोकणपट्टीतल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी 44, 45°, 46% जाणार आहे. म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा त्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. कारण की तिकडे देखील 45, 46% पारा जाणार आहे. म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, हिंगोली जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये देखील उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. काही ठिकाणी 45° जाणार आहे. म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. आणि मराठवाड्यात देखील नांदेड जिल्ह्यात देखील एका दिवस समजा 47% पारा जाईल. म्हणून हे देखील मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा.